jungle. प्रथमेश ढेरे, सलीम पठाण, चेतन कलगुडगे यांच्यासह 15 जणांवर मोक्का. आयजी सुनील फुलारी यांची कारवाई. मिरजेतील निखिल कलगुडगे हत्या प्रकरणातील 15 जणांवर कोल्हापूर परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे. यामधील टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे, ढेरे गल्ली मिरज, विशाल बाजीराव शिरोळे, राहणार मंगळवारपेठ मिरज, सरफराज बाळासो सय्यद, राहणार ढेरे गल्ली मिरज, प्रतीक सचिन चव्हाण, राहणार दिंडीवेस मिरज, करण लक्ष्मण बुदनाळे, दुर्गानगर मिरज, गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी, राहणार वडगल्ली मिरज, सूर्यचंदू कोरे, राहणार ढेरे गल्ली मिरज, संग्राम राजेश यादव, राहणार शिवनेरी चौक मिरज, सलीम गौस पठाण, राहणार खतीब नगर मिरज, चेतन सुरेश कलगुडगी, राहणार वडगल्ली मिरज, सोहेल उर्फ सोहेर मनीर जमीर तांबोई, राहणार खनबाग सांगली, तर मोहम्मद सिराज उर्फ सोहेब अब्बास आग लावणे या पाटील हौद, राहणार पाटील हौद मिरज, तर अमन समीर मुल्ला, राहणार ढेरे गल्ली मिरज व दीप अश्विन देवडा, राहणार शनिरोपेठ मिरज हे तिघे अजूनही परगंदा आहेत. वरील सर्वजण निखिल कलगुडी हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असून यातील टोळी प्रमुख प्रथमेश ढेरे यांनी सर्व सदस्यासोबत स्वतःच्या उपयोगीसाठी कोणताही कायदेशीर उद्योगधंदा न करता या टोळीकडून सन 2017 पासून मिरज शहरात सदर गुन्ह्याची मालिका केली आहे. या टोळीचे वर्चस्व टिकवण्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी, इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने टोळी प्रमुख म्हणून संघटितपणे किंवा एकट्याने दहशत व हिंसाचाराचा उपयोग करून खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवणे, खंडणीसाठी अपहरण करणे, दरोडा, गंभीर दुखापत करणे, विनयभंग, विनापरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, टोळीची दहशत राहावी म्हणून हत्यार जवळ बाळगून नागरिकात दहशत माजवणे इत्यादी शीर्षकाखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केले आहेत. ही टोळी आर्थिक फायद्याच्या जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करत आहे. या टोळीने त्यांची दहशत निर्माण केली आहे असे एकंदरीत पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 कलम 3(1) 3(1) III 3(2) 3(4) अन्वये वाढीव कलमे लावणीकरता अभिप्राय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्याकडून प्राप्त करून घेऊन सदरचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभाग प्रणील गिल्डा यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता. पोलीस अधीक्षक सांगली यांनी सादर प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करून तो विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिषद सुनील फुलारी यांच्याकडे मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्यासाठी मंजुरी मिळणे की आम्ही मोक्का कलम 23(1) अन्वये अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने कोल्हापूर परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे.